तुम्ही IVF करताय हे ओपनली एक्सेप्ट केलं तरीही काही अडचण नाही. तुमचे एग्स, तुमचे स्पर्म्स यूज करून गर्भ तयार केला जातो. तर कधी असं झालंय का, की असं मूलबाळ हवंय, की त्याला दीपिका पादुकोण सारखे डिंपल्स असतील किंवा ऋतिक रोशन सारखे डोळे असणार आहेत, असं काही कस्टमायझेशन घेऊन आलेले असतात का? येतात दिसण्यासाठी छान असलं पाहिजे, त्यांचा IQ खूप छान असलं पाहिजे. कमी वयात जर एग्स वगैरे फ्रीज करून ठेवले तर जेव्हाही त्यांना नंतरच्या आयुष्यात आई बनण्याचं सुख घ्यायचंय त्यावेळेस हे जे फ्रोझन एग्ज आहेत हे यूज करून त्यांना गर्भधारणा होऊ शकते. ती मातेवर काम करतात तसं आम्ही फक्त युट्रसवर काम करतो. सेल्फ टाईममध्ये तुम्ही काय करतात? आय एन्जॉय माय ओन कंपनी. येस. काही पेशंटचा असा आग्रह असतो का, की आम्हाला जुळी मुलेच हवी आहेत? अशा वेळेस मी म्हणते की हे शॉपिंग मॉल नाहीये किंवा काही ऑफर चालू नाहीये बाबा की एक वर एक फ्री मिळेल म्हणून. आणि मग त्यांनी बेबी दाखवलं वगैरे सगळं झालं आणि त्यांनी मला सांगितलंय की उद्या ह्या बाळाचा बर्थडे आहे पण ना प्लीज तुम्ही येऊ नका. नमस्कार मंडळी. आज आपण एका खास मुद्द्यावरती बोलणार आहोत, जो की एका कुटुंबाशी, जोडप्याशी निगडीत आहे. आणि तो म्हणजे काय? तर आई-बाबा होण्याचं स्वप्न. प्रत्येकाचा हा प्रवास वेगवेगळा असतो. काहींसाठी हा प्रवास अगदी सोपा असतो, तर काहींसाठी शंका आणि निराशा यांनी वेढलेला. आणि या खडतर प्रवासामध्ये एक आशेचा किरण असतो, तो म्हणजे IVF. आणि याच क्षेत्रातल्या एका नामांकित व्यक्तीला आज आपण भेटणार आहोत, ज्यांनी आतापर्यंत 50,000हून अधिक पेशंट्सला मदत केलेली आहे. 15,000हून अधिक IVF प्रोसिजर कंप्लीट केलेल्या आहेत. आपण भेटणार आहोत MBBS DGO, को फाउंडर डायरेक्टर ऑफ समर्थ IVF, डॉक्टर हर्षलता लड्डा मॅडम यांना. नमस्कार मॅडम, तुमचं या पॉडकास्टमध्ये मनपूर्वक स्वागत करते. तर आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण फक्त ज्या क्लिनिकमध्ये डॉक्टर हर्षलता लड्डा मॅडम आहेत त्यांनाच भेटणार नाहीयेत, तर ज्या घरी आहेत, मित्रमैत्रिणींसोबत आहेत, त्या हर्षलताला सुद्धा भेटणार आहे. म्हणजे माझं म्हणायचं असं, की आतापर्यंत तुम्ही बरेच इंटरव्ह्यू दिलेले असणार आहेत, पॉडकास्ट दिलेले असणार आहेत आणि त्यामध्ये टेक्निकल डिस्कशन खूप झालेलं असणार आहे. तर आज आपण एक गप्पा गोष्टी करूयात, रॅपिड फायर गेम खेळूयात आणि या पॉडकास्ट थ्रू फक्त एक टेक्निकल नॉलेजच नाही, तर एक तुमच्या लाईफमध्ये अजून काय-काय सुरू आहे, काय-काय झालेलं आहे, ते सुद्धा डिस्कस करूया. तर मॅडम, सुरुवातीला मी तुमच्या करिअरपासून सुरुवात करते, की माझा प्रश्न असा आहे, की आपण जेव्हा करिअर चूज करतो, तेव्हा 10वी किंवा 12वी नंतर आपल्या आई-वडिलांनी काही सांगितलेलं असतं किंवा आपले मित्र-मैत्रिणी काहीतरी करत असतात किंवा आपण एखाद्या मोठ्या व्यक्तींचं भाषण ऐकलेलं असतं. तर या सर्वांमधून आपण काहीतरी आपलं स्वतःसाठी निवडत असतो. तर तुम्ही जेव्हा या करिअरला सुरुवात केलीत, तेव्हा IVF हे करिअर फार नवखं होतं, फार नवीन होतं. तर त्या काळामध्ये हे स्पेशलायझेशन करणं आणि हे करिअर चूज करणं, याच्या मागची नेमकी प्रेरणा काय होती आणि याची नेमकी स्टोरी काय आहे, हे आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. नमस्कार. ॲक्च्युली विद्या तुझा हा प्रश्न फारच छान आहे. बेसिकली मी तर सुरुवात माझ्या MBBS पिरियडपासून करू इच्छिते. जसं की माझी 10वी-12वी झाली, त्याच्यानंतर आय वॉज अ ब्राईट स्टुडंट. तर माझ्या पप्पांची खूप इच्छा होती की मी MBBS करावं आणि फॉर्च्युनेटली मला MBBS मिळालं देखील. तर मी MBBS झाले. त्याच्यानंतर माझ्या सासऱ्यांची इच्छा होती की मी गायनॅक करावं, म्हणून मी गायनॅकॉलॉजिस्ट झाले. पण ॲक्चुअली गायनॅक झाल्यानंतर जेव्हा फ्युचर करियर म्हणजे सुपर स्पेशलायझेशन करायचं होतं, तेव्हा मला माझ्या डोळ्यासमोर ॲक्चुअली माझे मोठे काका आले. कारण माझ्या मोठ्या काकांना मूलबाळ नाहीये आणि माझ्या काकूंना त्यामुळे जे काही समाजामध्ये किंवा फॅमिलीमध्ये जे काही गोष्टींना फेस करावं लागलं ना, ते मी खूप जवळून अनुभवलेलं आहे आणि पाहिलेलं आहे. तर त्यामुळे मला असं कुठेतरी वाटायचं, की मी त्यांना कुठल्यातरी पद्धतीने मदत करावी, काहीतरी त्यांच्यासाठी करू शकावं. म्हणून मग मी ही इन्फर्टिलिटीचं फील्ड निवडलं. पण अनफॉर्च्युनेटली मी जेव्हा माझं सगळं म्हणजे ट्रेनिंग घेऊन बाहेर पडले, तोपर्यंत त्यांचं एज खूप वाढलेलं होतं. त्यामुळे मी त्यांच्यासाठी तर काही करू शकले नाही. पण येस, मी माझ्या पेशंटसाठी बरंच काही करू इच्छिते आणि करती पण आहे. ते मला एक सॅटिस्फॅक्शन देऊन जातंय. जे जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणतो ना, ते मला खूप मिळतंय. नक्कीच मॅडम, तुम्ही जो तुमचा करिअर पाथ राहिलेला आहे, पहिले MBBS, त्यानंतर स्पेशलायझेशन, नक्कीच तुम्ही आणि नंतरचा हा एवढा सक्सेसफुल करिअर,
याच्यावरून कळून येते की तुम्ही नक्कीच एक ब्राईट स्टुडंट आणि डेडिकेटेड प्रोफेशनल आहात. माझा पुढचा प्रश्न असा आहे की जर इन केस की तुम्ही IVF मध्ये नसता आला किंवा डॉक्टर फील्ड नसती घेतली, तर तुम्ही कोणत्या फील्डमध्ये गेला असता? मी आयदर आर्टिस्ट झाले असते किंवा मी आर्किटेक्चर म्हणजे आर्किटेक्ट केलं असतं. कारण मला ड्रॉइंग, पेंटिंगमध्ये खूप प्रचंड इंटरेस्ट आहे. मी खूप करायची ड्रॉइंग. आता वेळेच्या अभावी ते करू शकत नाही. कारण आर्टिस्ट होण्यासाठी किंवा कुठल्याही गोष्टींसाठी खूप पर्सिव्हरन्स लागतो, खूप संयम लागतो, खूप अचूकता लागते. तर डेफिनेटली आर्टिस्ट किंवा आर्किटेक्ट. नक्कीच मॅडम. जर तुम्ही आज डॉक्टर न घेता दुसरंही काही करियर घेतलं असतं, त्यातही तुम्ही तेवढ्याच सक्सेसफुल राहिला असतात, ज्या आता आहात. मला सेकंड चान्स जर मिळाला ना, तर डेफिनेटली आय विल बी अ आर्टिस्ट इन दिस लाईफ ऑल्सो. नक्कीच मॅम. तुम्हाला आता सुद्धा एक डॉक्टर फील्ड शिवाय तुम्हाला आर्टिस्ट म्हणून ज्याही काही आवड आहेत, त्यालाही तुम्हाला वेळ मिळू अ, असं मी म्हणते. यानंतर पुढचाही प्रश्न एक मजेशीरच आहे, की आजकाल जेही काही पेशंट तुमच्याकडे येतात, ते पहिले Google करून येत असतात. बिलकुल. म्हणजे 50% पब्लिक अशी आहे, की ती Google डॉक्टर झालेली आहेत. तर ते वाचतात एक, समजतात एक आणि गैरसमज वाढवून घेतात. तर असे काही तुमचे किस्से आहेत का, की जे पेशंट असे काहीतरी मिसअंडरस्टँडिंग घेऊन येतात आणि मग तुम्ही त्यांना क्लिअर करतात? ॲक्चुअली पेशंट हे Google म्हणजे आता एआयमुळे ना खूप ईझी झालंय. हो. आधी फक्त Google होतं. आता तर एआय नंतर ते डायग्नोसिस सोबत येतात त्यांच्या अच्छा. आणि मग सांगतात, की आम्हाला हा प्रॉब्लेम आहे. आम्ही त्यांना त्यांची डिटेल्स विचारायचा प्रयत्न करतो सो दॅट हं, हं. ट्रीटमेंट ईझी व्हावी आम्हाला काय ट्रीटमेंट द्यायला पाहिजे ते. तर त्यांना आम्ही जेव्हा त्यांची हिस्ट्री विचारत असतो ना, तेव्हा ते डायग्नोसिसपर्यंत ऑलरेडी पोहोचलेले असतात. ते आम्हालाच डायग्नोसिस देतात आणि ते सांगतात, की आम्ही हे केलंय, ते केलेलं आहे. आम्ही ह्या टॅबलेट्स घेऊन झालेले आहेत. ह्या पद्धतीने आम्ही प्लॅनिंग करून झालेलं आहे, प्रिकॉशन्स घेऊन झालेले आहेत. तरीही आम्हाला प्रेग्नन्सी राहत नाही. तर ह्यात मला काय सांगायचंय ना, बऱ्याचदा Googleवरती जी इन्फॉर्मेशन असते ना, ती खूप काय म्हणतात त्याला क्युम्युलेटिव्ह इन्फॉर्मेशन असते. म्हणजे ते पूर्ण डेटा कलेक्ट करतात आणि त्याला अॅनलाईज करून ते देतात. दॅट इज नॉट अ पर्सन ऑर कपल स्पेसिफिक. हं. तर दॅट इज नॉट व्हेरी युजफुल फॉर यू. इट्स व्हेरी हार्मफुल. कारण हाल्फ नॉलेज इज ऑल्वेज डेंजरस. डेंजरस. आणि काय होतं आपल्याला प्रॉब्लेम खूप छोटासा असतो. पण त्या Googleमुळे आपल्याला असं वाटतं, की आपल्यामध्ये खूप मोठा इश्यू आहे प्रेग्नन्सीसाठी, कन्सीव्ह होण्यासाठी आणि मग आपण ऑलरेडी खूप स्ट्रेसमध्ये असतो आणि त्या स्ट्रेसमुळे ना पुढे प्रॉब्लेम्स खूप वाढत जातात. हं, नक्कीच मॅम. म्हणजे जे पेशंट तुमच्याकडे येतात ते टेस्ट नका करू. डायरेक्टली डायग्नोसिस घेऊन येता. अवघड आहे. तर पुढचा प्रश्न मॅम असा आहे, की आता तुमचं जेही काही सिस्टम आहे ते IVFसाठी आहे आणि येणारे पेशंट्सही त्या रिलेटेड असणार आहेत. तर कधी असं झालंय का, की कपल आलंय आणि त्यांनी तुम्हाला म्हटलंय, की "मॅम आम्हाला असं मूल-बाळ हवंय, की त्याला दीपिका पादुकोणसारखे डिंपल्स असतील किंवा ऋतिक रोशनसारखे डोळे असणार आहेत." असं काही कस्टमायझेशन घेऊन आलेले असतात का तुमच्याकडे? येतात बरेच पेशंट येतात. त्यांना असं पाहिजे असतं, की बाळ हे खूप इंटेलिजंट झालं पाहिजे. त्याच्यानंतर दिसण्यासाठी छान असलं पाहिजे. त्यांचा आयक्यू खूप छान असलं पाहिजे. हे सगळे क्वेशन्स असे असतात. पण येस हे असे क्वेशन बऱ्याचदा जे आपले म्हणजे अप्पर स्ट्रेटा असतो, हं. त्या लोकांमधनं सुद्धा हे क्वेशन्स येतात. अच्छा. जे खूप लोअर स्ट्रॅटाचे लोकं असतात किंवा जे छोट्या प्लेसेसमधनं आलेले असतात, डेफिनेटली त्यांना फक्त बाळ हवं असतं. त्यांना अच्छा. आई-वडील बनायचं असतं. त्यामुळे ते असे काहीही प्रश्न घेऊन येत नाहीत. पण येस, ते एक्सप्लेन करणं डिफिकल्ट होतं कारण बेबीज होणार म्हणजे ते जेनेटिकली असतं. तुमचे जे जीन्स आहेत ते डेफिनेटली बेबीमध्ये येणार. तुमचे जे लुक्स आहेत ते बेबीमध्ये येणार. तुमचं इंटेलिजन्स जे आहे ते बेबीमध्ये येणार. त्यामुळे वी कॅनॉट अश्युअर की हाऊ द बेबी विल बी. लाइक IQ वाईज, इंटेलिजन्स वाईज, लुक्स वाईज, इट डिपेंड्स ऑन द पेरेंट. बिलकुल, बिलकुल. म्हणजे हा प्रश्नच चुकीचा आहे, की असं काही अजून एवढं सायन्स तरी डेव्हलप झालेलं नाहीये, की तुम्ही डायरेक्ट
कस्टमायझेशन पर्यंत येऊन पोहोचता. नाही, अजून ते कस्टमायझेशन फक्त तुमच्या कॉम्प्युटर फील्डमध्येच आलेलं असेल बहुतेक आणि एआयमुळे थोडंफार तुमच्या इमेजेस कस्टमायझेशन वगैरे ते होऊ शकतं. तुम्ही बट वेगवेगळे फॉर ट्रेंड बेबी फॉलो करू शकता पण येस, बट नॉट फॉर द बेबी. बिलकुल, बिलकुल. आणि मॅम असा काही प्रसंग आम्हाला असा सांगा, की ज्या आय-व्ही-एफ तुम्ही आतापर्यंत 15,000 हून अधिक आय-व्ही-एफ प्रोसिजर सक्सेसफुल केल्या आहेत. तर ही यांची जी असतात, की जे ही रिझल्ट आहे किंवा जे प्रेग्नंट होतात, त्यानंतर त्यांना मुलं-बाळं होतात. तर ते कधी तुम्हाला भेटायला घेऊन येतात का? किंवा तसे काही असे भावनिक प्रसंग आम्हाला ऐकायला आवडतील? हो, बऱ्याचदा खूप सारे कपल्स त्यांच्या बेबीजना दाखवायला घेऊन येतात. ते पर्पजफुली म्हणजे येतात, की "बाबा मॅडम तुमच्यामुळे आम्हाला बाळ झालेलं आहे, तर तुम्हाला भेटवायचं होतं." मग ते सांगतात, "आमचं बाळ खूप हुशार आहे. ती शाळेत इतकं छान करतीये किंवा तो स्कूलमध्ये फर्स्ट असतो. अ, बाकी आय-क्यू वाईज खूप छान आहे." वगैरे असे खूप सारे कॉम्प्लिमेंट्स मिळतात. ते ऐकून एक आत्मिक समाधान मिळतं, की "अरे येस, आपण काहीतरी खूप छान काम करतोय." आणि लोकांच्या आयुष्यात आनंद पसरवतोय ह्याचा ना एक आनंद असतो, एक वेगळाच आनंद असतो. तो अनुभवायला मिळतो. म्हणजे नक्कीच मॅम, जी आपण सुरुवातीला बोललात, की करिअर सुरुवात करण्याची जी तुमचा मोटिव्ह होता, की काका-काकूंना घेऊन, तर तो तुमचा सफल होतोय, की तुम्ही जोडप्यांना तो आनंद जो देण्याचा तुम्ही विचार केला होता, तो तुम्हाला बघायला मिळतो आणि अनुभवायला मिळतो. पुढचा प्रश्न असा आहे, की मॅम आय-व्ही-एफ ही जी ट्रीटमेंट आहे, ही कंप्लीट एक जर्नी आहे. तर याच्यामध्ये काही चढ येणार, उतार येणार. तर ह्या जर्नीमध्ये किंवा जेही तुमचे एक्सपिरियन्स राहिलेत, तर त्याच्यातला एखादा चांगला किंवा एखादा वाईट अनुभव आमच्याशी शेअर अ, वाईट अनुभव म्हणजे एकदा असंच माझ्या म्हणजे कन्सीव्ह झालेला आय-व्ही-एफनी कन्सीव्ह झालेला पेशंट डिलिव्हर झाला, बेबी झालं. तर हं. ते बेबी दाखवायला आले होते आणि मग त्यांनी बेबी दाखवलं वगैरे सगळं झालं आणि त्यांनी मला सांगितलंय, की उद्या ह्या बाळाचा बर्थडे आहे आणि अच्छा. तो आम्ही अजंता अँबेसेडरमध्ये सेलिब्रेट करतोय मॅडम. पण ना प्लीज तुम्ही येऊ नका. बिकॉज त्यांना ती आयडेंटिटी रिव्हील करायची नव्हती, की ते बेबी आय-व्ही-एफद्वारे झालेलं आहे. मी तिथे आले असते तर कदाचित मे बी काही लोकांना कळलं असतं, की ह्यांनी ट्रीटमेंट घेतलीये. नॉट ओन्ली आय-व्ही-एफ पण ट्रीटमेंट घेतली, हेच त्यांना रिव्हील करायचं नव्हतं. तर ते माझ्यासाठी खूप डिसहार्टनिंग होतं. मला अगदीच मनातूनच वाईट वाटलं. ठीक आहे, तुम्ही मला असं इट्स नॉट कंपल्शन, की यू शुड कॉल मी फॉर द बर्थडे सेलिब्रेशन. बरोबर आहे ना? पण तुम्ही येताय, सांगताय सांगताय. आणि तुम्ही सांगताय की नका येऊ. दॅट वॉज लिटल बिट म्हणजे वाईट वाटण्यासारखी हे होती. हं. एक जोडपं होतं त्यांना असंच 15-16 वर्षानंतर प्रेग्नन्सी राहिली आय-व्ही-एफ थ्रू. पहिलं आय-व्ही-एफ झालं, ते निगेटिव्ह गेलं. मग सेकंड टाईम त्यांनी प्रयत्न केला. सेकंड चान्समध्ये त्यांना प्रेग्नन्सी राहिली. प्रेग्नन्सी राहिल्यानंतर जेव्हा सोनोग्राफी वगैरे होत होत्या बाळाच्या, तेव्हा एक छोटासा बाळामध्ये प्रॉब्लेम आहे असं दिसलं होतं. पण तो इतका काही लाईफ थ्रेटनिंग वगैरे नव्हता. हं. छोटासा प्रॉब्लेम होता, तर तो रेक्टिफाय करण्यासारखा होता. मग अच्छा. तिची डिलिव्हरी झाली, सगळं झालं. सगळं स्मूथली पार पडलं. डिलिव्हरी झाल्यानंतर जेव्हा बाळाला घेऊन ते डिस्चार्ज घेऊन घरी जात होते, तेव्हा त्यांनी माझ्यासाठी पुणेरी जी पगडी असते, हो. ती आणली होती. ती आणून त्यांनी फेलिसिटेट केलेलं होतं. हे एक एक्झाम्पल झालं. असे बरेच एक्झाम्पल आहे. एक तर माझ्याकडे ना पेशंट होता राठोड कम्युनिटीचा म्हणजे तो. हं, हं. तर त्यांचं ते आधीचं नव्हतं का त्यांचे अटायर असायचे अच्छा, बघा. अच्छा, अच्छा. ते चांदीचे ज्वेलरीज वगैरे घालायच्या, केसांना लावायच्या. त्यांचे ड्रेस वेगळे असतात ज्याच्यावर मिरर वर्क वगैरे असतं. तर त्यांनी तो ड्रेस माझ्यासाठी खास आणला होता आणि त्यांनी तो मला घालायला लावला. त्याच्यानंतर ते ज्वेलरीज सगळ्या लावायला लावल्या केसांना वगैरे आणि फोटो सेशन करायला लावलं. दॅट वॉज द अमेझिंग एक्सपिरियन्स ॲक्चुअली. छान एक्सपिरियन्स होता तो पण. नक्कीच. खूपच सुंदर म्हणजे एक तुम्हाला एक मानसिक समाधान तर आहेच आणि त्यानंतर इतके सुंदर, सुंदर वेगवेगळे अनुभव. फक्त तुम्ही जो सुरुवातीला अनुभव सांगितला मॅम, तर तुम्ही पेशंटला काय सांगू इच्छिता, की जे काही लोकांना अजूनही म्हणजे शिक्षित असून सुद्धा त्यांना असं काही रिव्हील करायचं नाहीये आणि ते कम्फर्टेबल नाहीये या फॅक्टबद्दल, तर तुम्हाला पेशंटला काही सांगू इच्छिता का याच्याबद्दल, की असं तुम्ही मनात धरून ठेवू नका? डेफिनेटली. इन्फर्टिलिटी हा काही आजार नाहीये,
किंवा खूप मोठी गोष्ट नाहीये. ह्या जगात अशी बरीच जोडपी आहेत. जवळपास 50 आता म्हणजे ह्या काळात जवळपास 40 ते 50% जोडप्यांना हा प्रॉब्लेम येतो. त्याच्यासाठी वेगळी-वेगळी फॅक्टर्स आहेत. तर त्या म्हणजे ह्याला काहीतरी एखादा टॅबू किंवा असं काही न समजता तुम्ही आय-व्ही-एफ करताय हे ओपनली एक्सेप्ट केलं, तरीही काही अडचण नाहीये. कारण ह्याच्यामध्ये तुमचे एग्स, तुमचेच स्पर्म्स यूज करून गर्भ तयार केला जातो. म्हणजे जी प्रक्रिया शरीरामध्ये काही कारणांमुळे घडत नाहीये ना, ती प्रक्रिया प्रयोगशाळेत घडवून आणतोय. हाच फक्त एक वेगळा त्यातला पॉइंट आहे. आणि हे का झालंय? तर हे सायन्सच्या माध्यमातून आपण इतके पुढे आलेलो आहोत आणि ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे नॅचरली वेट करण्यात किंवा किंवा गंडे, दोरे हे सगळे करण्यात वेळ घालवण्याऐवजी मी असं सजेस्ट करेन, की तुम्हाला सपोज वर्ष, 2 वर्ष तुम्ही ट्राय करताय, प्रेग्नन्सी राहत नाहीये, तर तुम्ही प्रॉपर इन्फर्टिलिटी कन्सल्टंटचा सल्ला घ्या आणि पुढे ट्रीटमेंट सुरू करा. रादर दॅन टाईम वेस्ट करण्याऐवजी. नक्कीच मॅम. तुमचा हा जो मेसेज आहे अ, ते नक्कीच लोकांनी ऐकायला हवं आणि यातून ह्या पॉडकास्ट थ्रू बऱ्याच लोकांना एक आशेची किरण तर मिळणार आहेच, परंतु अ, एक मेंटल लेव्हलवरती तुम्ही किती अपग्रेड करायला हवं इन शॉर्ट स्वतःला, की कोणते ह्या सगळ्या गोष्टी टॅबू न समजता हे सायन्स आहे डेव्हलप हे समजून घ्यायला पाहिजे. हे आम्हाला कळतंय मॅम. पुढचा जसं मी सुरुवातीला बोलले, की आज आपण फक्त डॉक्टर हर्षलता मॅडमला भेटणार नाहीये, तर जी घरी असते, मित्र-मैत्रिणींसोबत असते, त्या हर्षलताला सुद्धा भेटणार आहोत. तर माझा पुढचा प्रश्न असा होता, की मॅम वर्किंग वुमन असताना तुम्हाला घरी बघायचं असतं. तुम्ही एक पत्नी असता, एक आई असता आणि तुमचं प्रोफेशनही तुम्हाला सांभाळायचं असतं. तर तुम्ही हे दोन्ही इतकं सहजरित्या अगदी सक्सेसफुली बॅलन्स करता आहात. तर याबद्दल आम्हाला काहीतरी टिप्स द्या आणि एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा तुम्ही अ, कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मानसिक आधार देतात आणि तुमच्या चेहऱ्यावर हसू आणतात? बेसिकली येस. फिमेल्स ह्या मेल्सपेक्षा थोड्या जास्त ऑक्युपाईड असतात कारण त्यांना घरातलंही बघावं लागतं आणि मुलांचंही बघावं लागतं. करिअर सोबत ह्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. पण काही वेळेस फॉर्च्युनेटली जर चांगली मेड मिळाली तर ते प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतात. त्याच्यानंतर चांगला नवरा मिळाला तर म्हणजे जो थोडा सपोर्टिंग असतो, हेल्पिंग असतो, काही गोष्टींमध्ये हेल्प करतो, तर ते ईझी होतं. आणि व्हेरी ऑनेस्टली आय एम व्हेरी मच लकी की माय हसबंड इज व्हेरी मच सपोर्टिव्ह अँड अदर थिंग इज माय किड्स आर व्हेरी सपोर्टिव्ह अँड ते खूप अंडरस्टँडिंग आहेत, खूप प्रचंड सपोर्ट आहे आणि इनफॅक्ट ते खूप लवकर इंडिपेंडंट झाले. म्हणजे मला असं कधीच आठवत नाही की मला त्यांचा अभ्यास घेत बसावा लागला होता किंवा मी त्यांचं होमवर्क करून घेतीये. असं खरंच मला कधी गरज नाही पडली. सो आय एम व्हेरी मच ब्लेस्ड की ते खूप लवकर इंडिपेंडंट झाले. दॅट्स व्हाय आय कुड फोकस ऑन माय करियर आणि मला तो वेळ मिळाला. पण येस, ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे टर्ब्युलन्स आपल्या लाईफमध्ये येत असतात. पण ते टर्ब्युलन्स येतात म्हणून आपण करिअरला दुर्लक्ष करून फक्त फॅमिलीलाच बघणं, दॅट इज अल्सो नॉट ओके. आणि करिअरकडे लक्ष देण्याच्या नादात फॅमिलीला दुर्लक्षित करणं हे पण योग्य नाहीये. वी हॅव टू बॅलन्स बॅलन्स अँड दॅट इज वर्क लाईफ बॅलन्स. येस, वी हॅव टू सेल्फ टाईममध्ये तुम्ही काय करतात? किंवा आता तुम्ही सुरुवातीला बोलले, की जर तुम्ही डॉक्टर नसता तर आर्टिस्ट असता. तर आता सध्या तसा वेळ मिळतो का? किंवा जोही काही वेळ मिळाला तर तुम्ही त्या वेळेमध्ये स्वतःला वेळ देण्यासाठी काय करता? हां, मिळतो. काही वेळेस वेळ मिळतो, काही वेळेस नाही मिळत. मिळाला तर युजुअली मी ड्रॉइंग वगैरे करत असते. आता तरी ते प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे. पण एक काळ होता, म्हणजे मुली थोड्या लहान होत्या तेव्हा मी बरंच काही करायचे. नाही तर मग मला ना एकटीला बसायलाही खूप आवडतं. एकटं बसून राहणं, काहीतरी ऐकणं, निवांत बसून राहणं, डोक्यात काहीही विचार नसतात. फक्त मी आणि माझा वेळ इतकंच. त्यावेळेस आजूबाजूला कुणी नसेल तर मी तेही एन्जॉय करते ॲक्चुअली. तो पिरियडही एन्जॉय करते. काही लोकांना एकटं राहणं अजिबात आवडत नाही. काही मूव्हीज बघतात, म्युझिक ऐकतात. पण नाही, मला एकटं राहणं, तुम्ही काहीतरी तुमची विचार सेल्फ कंपनी जास्त एन्जॉय येस, करतात. येस. आय एन्जॉय माय ओन कंपनी. येस.
मॅम तुम्ही आत्ताच बोलला की यू आर सो लकी टू हॅव अ सपोर्टिव्ह हजबंड. तर आम्हाला तीही स्टोरी ऐकायला आवडेल की तुमचं लव्ह मॅरेज होतं की अरेंज मॅरेज होतं? याबद्दल काय स्टोरी आहे? आणि माझं ॲक्चुअली लव्ह कम अरेंज मॅरेज आहे. अरे वाह! आणि मला माझा नवरा म्हणजे आम्हाला दोघांनी आम्ही आधी डेट केलं. पण ते एखाद महिनाच केलं असेल. त्या वेळात माझ्या भावाला मी सांगितलं. मग घरी कळालं सगळं आणि मग अच्छा. ते अरेंज घडून आलं. असं झालं. ते लव्ह मॅरेज आहे म्हणून तर नवरा इतका सपोर्टिव्ह आहे ना माझा. अच्छा. नक्कीच. अ, मॅम आत्ता तुम्ही आपला जो पहिला प्रश्न होता की तुम्ही हे सगळं काही बॅलन्स करताना प्रोफेशनल लाईफ असेल, पर्सनल लाईफ असेल, हे सगळं बॅलन्स करताना स्वतःलाही टाईम देतात वगैरे, वगैरे. यात तुमचं जेही मानसिक आरोग्य जे आपण म्हणतो, ते तुम्ही जपत असतात. तर आता ही जी जेव्हा पेशंट तुमच्याकडे येत असतात, आय-व्ही-एफ ही जी ट्रीटमेंट आहे, ही जी जर्नी आहे, हे जेवढं टेक्निकल गोष्टी तुम्हाला सांभाळायच्या असतात, तेवढ्याच पेशंटसाठी तुम्हाला त्यांचं मानसिक मनोबल वाढवणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. तर तुम्ही जेव्हा कपल तुमच्याकडे थेरपीसाठी येताय किंवा ट्रीटमेंटसाठी येतायत, तर त्यांचं काउन्सिलिंग कसं करतात? बेसिकली त्यांचं काउन्सिलिंग म्हणजे त्यांना बेसिक सगळ्यात महत्त्वाचं मला काय वाटतं, की एखादं जोडपं जेव्हा येतंय, ज्यांना प्रेग्नन्सी नाही राहत आहे, तेव्हा त्यांची हिस्ट्री घेतल्यानंतर त्यांचा एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे, तो समजावून सांगणं फार गरजेचं आहे. जेव्हा त्यांना ते कळतं, की कुठे त्यांचा प्रॉब्लेम येतोय आणि कशामुळे त्यांना प्रेग्नन्सी राहत नाहीये, तर मे बी त्यांचं ॲक्सेप्टन्स वाढतं. आणि मग हं. त्यांना थोडासा भावनिक सपोर्ट देणं आणि सगळ्यात महत्त्वाचं मी युजुअली माझ्या पेशंटना सांगते ते म्हणजे जेव्हाही तुम्ही ट्रीटमेंटला याल, तेव्हा तुमच्या हसबंडनी तुम्हाला अकंपनी करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा हसबंड हा डिसिजन मेकर असतो फॅमिलीतला. तर कुठलीही फायनान्शियल गोष्टीबद्दल किंवा ट्रीटमेंट रिलेटेड डिसिजन्स घ्यायचे असतात, तेव्हा हसबंड डिसिजन घेतो बऱ्याचदा. कारण हं. आपली पुरुषप्रधान संस्कृती आहे. बिलकुल. तर त्यामुळे हसबंड असेल तर त्या स्त्रीला जो एक मेंटल सपोर्ट हवा असतो, जो मोरल सपोर्ट हवा असतो, तो पण मिळतो आणि तिला असं वाटतं, की येस माय हसबंड इज विथ मी, तर आय कॅन डू एनिथिंग. कारण ती एका घरातनं नवऱ्याच्या घरी आलेली असते, जिथे फक्त नवरा हाच व्यक्ती असा असतो, की जो तिला पूर्णपणे सपोर्ट करू शकतो. तर बि त्यामुळे मी सगळ्यात आधी ते सांगू इच्छिते, की जेव्हा एखादं जोडपं ट्रीटमेंटसाठी येतं, तेव्हा नवरा हा सोबत असला पाहिजे. त्याच्यानंतर फॅमिली मेंबर्सनीही त्या जोडप्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळे फक्त कपल्सच नाही, तर फॅमिली मेंबर्सची पण काउन्सिलिंग करणं गरजेची असते. त्याच्यानंतर बेसिकली त्यांच्या मनामध्ये ज्या हिच असतात, जे काही प्रश्न आहेत, त्यांचं पूर्णपणे निदान झालं, त्यांना आकलन झालं, की पुढे ट्रीटमेंट कुठल्या पद्धतीने करतोय. तर मे बी त्यांचा जो स्ट्रेस लेव्हल आहे, तो कमी होतो आणि ते भावनिकदृष्ट्या जरा मजबूत होतात आणि जेव्हा भावनिकदृष्ट्या मजबूत होतात, तेव्हा सक्सेसचे जे चान्सेस असतात ना, ते खूप जास्त वाढतात. कारण आपल्या सायकॉलॉजीवरती पण बऱ्याच गोष्टी डिपेंड करतात. बिलकुल. म्हणजे सिंपल एक्झाम्पल्स देते मी पेशंटला. म्हणजे तुम्ही स्वयंपाक करताय फॉर एक्झाम्पल आणि ते स्वयंपाक करायच्या आधी जर घरात भांडण झालेलं असेल, हं. तर साधाच स्वयंपाक असतो, पण तिथे सांड-लवण जास्त होते किंवा त्याची टेस्ट तितकी छान नाही होत. तीच भाजी आपण खूप छान मूडमध्ये असू, तेव्हा करतो. सिंपलच भाजी असते, हं. पण त्यावेळेस त्याची टेस्ट काही और असते. तर धिस इज बिलकुल. द डिफरन्स. तर त्यामुळे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, की तुम्ही तुमच्या हॉबीजना वेळ द्या. थोडासा त्यात तुम्ही तुमचा टाईम स्पेंड करा. सो दॅट तुमच्या मनामध्ये जे थॉट येतात इन्फर्टिलिटी रिलेटेड, तर हं. तुम्ही त्याच्यापासून डिस्ट्रॅक्ट होता आणि तुमच्या हॉबीजना वेळ दिल्यानंतर जे गुड हॉर्मोन्स शरीरात सिक्रीट व्हायला पाहिजेत, बिलकुल, बिलकुल. ते सिक्रीट होतात आणि दॅट गिव्हज यू अ गुड रिझल्ट्स. सो नक्कीच. दॅट इज व्हेरी इम्पोर्टंट. म्हणजे ह्या ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला फॅमिलीकडून सपोर्ट असणं महत्वाचं आहे बिलकुल. आणि जेही तुम्ही ट्रीटमेंट घ्याल त्याचसोबत तुमचं मेंटल हेल्थ सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे, की आपले जे पॅरेंट्स, ग्रँड-पॅरेंट्स होते, ते आपल्याला नेहमी सांगत असतात, की वेळेत लग्न करायला पाहिजे. आणि आजकालची जी ही तरुण पिढी आहे, त्यांचं असं असतं, की माझं शिक्षण चालू आहे. मला पहिले वेल सेटल व्हायचंय. माझं घर, माझी गाडी हे सगळं काही करायचंय आणि
हे सगळं काही करताना एक जो वय असतं ते निघून जातं. बरोबर. तर मग तुम्ही आजची जी तरुण पिढी आहे त्यांना असं वाटतं की जे पॅरेंट्स सांगताय किंवा ग्रँड पॅरेंट्स जेही काही सांगतायत, तर ते फक्त आपल्याला सेम थिंग बंबार्डिंग करतायत याच्यासाठी की ते त्या विचारायचे, असं त्यांना वाटत असतं. परंतु ते हे समजून घेत नाहीत की यालाही तेवढंच महत्त्व आहे. बायोलॉजिकल क्लॉकसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. तर आजचं जेही काही यंग जनरेशन आहे, त्यांना तुम्ही याबद्दल थोडंसं सविस्तर सांगा, की बायोलॉजिकल क्लॉक किती महत्त्वाची आहे किंवा ते जे लोकं आपल्याला सांगतायत तेही सुद्धा चुकीचं नाहीये. हां, बऱ्याचदा असं होतं, की जसं विद्यानी सांगितलं, की जेव्हा आपले आई-वडील किंवा आजी-आजोबा सांगत असतात, "लवकर लग्न कर, लवकर लग्न कर." तर आपल्याला वाटतं, "अरे, हे काय मागे लागलेत, इतके लवकर ह्यांना मला घरातून काढायचंय का? म्हणून असं करतायत का?" असं बऱ्याचदा वाटू शकतं. वाट पण येस, धिस बायोलॉजिकल क्लॉक ऑर रिप्रोडक्टिव्ह क्लॉक इज व्हेरी इम्पोर्टंट. म्हणजे मी असं नाही म्हणणार, की ते जसं पूर्वीच्या काळी होतं, की 15 वर्ष झाले, 16 वर्षाची झाली मुलगी, की लग्न करून द्यायचे. तर आय एम नॉट ऑफ दॅट थॉट प्रोसेस. पण येस, रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप जो आहे ना, तो 24 वर्षांपासून घेऊन 30-32 वर्षांपर्यंत असतो. म्हणजे त्या फेजमध्ये कन्सेप्शनचे चान्सेस खूप जास्त असतात. तर व्हॉट आय विल सजेस्ट इज की दॅट इज द राइट एज टू गेट मॅरिड. एक हं. 24-25 नंतर तुम्ही लग्नाला नकार देण्यासाठी काही कारण नाहीये. आणि त्याच्यानंतरही तुम्ही असं नाहीये ना, की हल्लीच्या जनरेशनमध्ये तर सगळ्यांनाच करियर करायचं आहे. सगळ्यांनाच काही ना काही करायचं आहे. वेल एज्युकेटेड लोकं आहेत आणि आता फॅमिलीजमध्ये तितका एक्सेप्टन्स आलाय, की वाईफ पण जॉब करतीये, तर दे आर एक्सेप्टिंग. तर त्यामुळे तोही अडथळा येत नाही. तर त्यामुळे तुम्ही योग्य वेळात जर लग्न कराल, तर तुमच्या एग्सची क्वालिटी, स्पर्म्सची क्वालिटी ही इंटॅक्ट राहते आणि त्याच्यामुळे कन्सेप्शनचे जे चान्सेस आहेत ना, ते खूप जास्त प्रमाणात वाढतात. तर त्यामुळे आधीच्या काळात जे म्हणलं जायचं, ते नेहमीच काही आउट ऑफ द काही प्रॉब्लेम्समुळेच असायचं असं नाही. त्यालाही बऱ्याच वेळेस सायंटिफिक आधार होता. खूप सायंटिफिक आधार होता. म्हणजे आता हे जे काही तरुण पिढी फक्त करियर ओरिएंटेड झालीये, त्यांनी ही सुद्धा माहिती अपडेट ठेवणं गरजेचं आहे, की आपलं फक्त करियरच इम्पोर्टंट नाहीये. आपली एक बायोलॉजिकल क्लॉक सुद्धा इम्पोर्टंट आहे आणि हे काही डिसिजन आहेत लग्नाचे असतील किंवा नंतर मूल-बाळ हे ज्याही काही गोष्टी आहेत, त्या एक वेळेवर होणंच महत्वाचं आहे. बिलकुल. मॅम, जसं आता तुम्ही सांगितलत, की एका वेळेत ह्या सगळ्या गोष्टी होणं महत्त्वाच्या आहेत. परंतु काही वेळा करिअर जास्त एका वेळेचं बंधन सुद्धा करिअरला असतं. तर मग असं काही सध्या सायंटिफिकली डेव्हलप ऑप्शन्स आपल्याकडे आहेत का, की आपण हेच डिसिजन थोडेसे पोस्टपोन करू शकू? हो, बिलकुल आहेत. त्याला सोशल फ्रीजिंग म्हणतात. म्हणजे ह्यामध्ये काय केलं जातं ना, ज्या स्त्रीला म्हणजे ज्या फिमेलला किंवा ज्या मेलला त्यांचं रिप्रोडक्टिव्ह लाईफ आत्ता सुरू करायचं नाहीये, तर त्या लोकांनी त्यांचे एग्स फ्रीज करून ठेवू शकतात. त्यांचे स्पर्म्स फ्रीज करून ठेवू शकतात. जेणेकरून कमी वयात जर एग्स वगैरे फ्रीज करून ठेवले, तर जेव्हाही त्यांना नंतरच्या आयुष्यात आई बनण्याचं सुख घ्यायचंय, त्यावेळेस हे जे फ्रोझन एग्ज आहेत, हे यूज करून त्यांना गर्भधारणा होऊ शकते. तर ह्याला युजुअली सोशल फ्रीजिंग म्हणतात आणि हे मेट्रो सिटीजमध्ये ना आता ह्याचं लोन खूप आलेलं आहे आणि धिस इज सायंटिफिकली प्रूव्हन ऑल्सो. कारण जितकं एज कमी, तितकी एग्सची क्वालिटी जास्त चांगली असते. त्यामुळे त्याच्यापासून जी गर्भधारणा होते किंवा गर्भ तयार होतो, त्यांची गर्भधारणा म्हणजे पुढे वाढण्याची क्षमता पण जास्त चांगली असते. तर त्यामुळे सोशल फ्रीजिंग इज अ गुड ऑप्शन फॉर करियर ओरिएंटेड फिमेल्स. ज्यांना करिअरवर आधी फोकस करायचे आणि फॅमिली लाईफ नंतर घ्यायची आहे, त्यांच्यासाठी दिस इज द बेस्ट ऑप्शन. आणि ह्याच्यासोबत अजून एक मी सल्ला देऊ इच्छिते. सॉरी, ह्याच्यासोबतच मी अजून एक सल्ला देऊ इच्छिते. बरेचसे असेही जोडपे येतात, की जे लग्नानंतर अनफॉर्च्युनेटली त्यांना ट्राय करायचं नसतं, पण त्या कन्सीव्ह होऊन जातात आणि कन्सीव्ह झाल्यानंतर करिअरच्या नादात त्यांना असं वाटतं, की हे बेबी नको आहे हं. आणि मग ते अबॉर्शनसाठी डॉक्टरकडे जातात आणि ते पहिल्यांदा कन्सीव्ह झालेलं अबॉर्शन. अबॉर्ट करतात. तर दॅट इज नॉट ॲडवायजेबल.
बिकॉज आम्ही आमच्या करिअरमध्ये इतके सारे पेशंट्स पाहिलेत की ज्यांनी पहिली प्रेग्नन्सी अबॉर्ट केली आणि त्याच्यानंतर त्यांना इन्फर्टिलिटीला फेस करावं लागतंय आणि आता दे आर सफरिंग मोर. जर ते बेबी झालं असतं तर सफरिंग्स वुड हॅव बीन लेस. पण हे असं झाल्यामुळे इन्फर्टिलिटी झाली त्यांना काही ना काही कारणांमुळे आणि आता कन्सीव्ह व्हायला प्रॉब्लेम येतोय आणि आता ते सफर जास्त होतात. त्यामुळे दिस इज हंबल रिक्वेस्ट की पहिली प्रेग्नन्सी कधीही अबॉर्ट करू नका जोपर्यंत त्या बाळात काही प्रॉब्लेम नाहीये किंवा नॅचरली अबॉर्शन होत नाहीये. इंड्यूस करू नका. हा खूप महत्वाचा सल्ला आहे. हा सल्ला नक्कीच खूप महत्वाचा आहे मॅडम, कारण की बऱ्याच लेडीजला असेल किंवा इवन उच्च शिक्षित महिलांना सुद्धा आणि फॅमिलीजमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी हव्या तेवढ्या प्रमाणामध्ये माहीत नसतात आणि नॉलेज नसल्यामुळे आपण नको ते पर्याय निवडतो आणि नको ते डिसिजन्स घेतो. तर नक्कीच हा सल्ला आमच्या ऑडियन्सला महत्वाचा असेल. मॅम, आजकाल जी पण यूथ जनरेशन आहे ती बॉलिवूडने फार जास्त इन्स्पायर होतीये आणि हे सगळं बघून बघून मलाही सिक्स पॅक्स हवेत, मलाही स्लिम बॉडी हवी आहे. असं सगळं काही करण्यासाठी ते जिम जॉइन करतात आणि तिथे सप्लिमेंट्स घेण्यासाठी ते सुरुवात करतात. तर ह्या सगळ्या प्रोडक्ट्सची सध्या ॲड सुद्धा हेल्दी प्रोडक्ट म्हणून केली जाते. तर ह्या जनरेशनला नेमकं तुम्ही हे जे कन्झम्पशन त्यांचं फार प्रमाणात वाढलंय, सप्लिमेंट्सचं असेल किंवा अदर जे काही प्रोडक्ट्स सध्या मार्केटमध्ये आहेत, ते सध्या त्यांचं सेवन जास्त वाढलंय. तर यांच्यासाठी काहीतरी तुम्ही टिप्स द्या, की तुम्ही हे नका करू किंवा याने कोणते साइड इफेक्ट होताय किंवा याचं सबस्टिट्यूट जे काही चांगलं आहे शरीरासाठी त्याबद्दल आम्हाला सांगा. येस, आजकाल बॉलिवूडमुळे ऋतिक रोशनला बघून, सलमान खानला बघून सगळ्यांना वाटतं की मला सिक्स पॅकच हवेत. मी एकदम हँडसम दिसलं पाहिजे, मी हंक दिसलं पाहिजे. दिस इज द लँग्वेज ऑफ यूथ. दिस जेन झी जेन्सी जनरेशनची. तर ते हंक दिसण्याच्या नादात बऱ्याचदा प्रोटीन सप्लिमेंट्स दिले जातात आणि त्या प्रोटीन सप्लिमेंट्समध्ये ना बऱ्याच वेळेस स्टिरॉइड्सचं लेवल्स असतात. आणि स्टिरॉइड्स हे तुम्हाला बॉडी बिल्डिंगसाठी हेल्प करतं. पण त्याच्यासोबतच तुमच्या बाकीच्या ज्या सेल्स आहेत, बाकीच्या जे काही गोष्टी आहेत, त्याच्यावरती त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट होत असतो. तर ह्याचा आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ॲडव्हर्स इफेक्ट काय तर स्पर्म क्वालिटीवरती इफेक्ट येतो. स्पर्म काउंट कमी होतो, स्पर्म क्वालिटी कमी होते. तर त्याच्यामुळे जेव्हा फ्युचर लाईफमध्ये त्यांना कन्सेप्शनसाठी प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्याच्यानंतर खूप एक्सेसिव्ह एक्सरसाइज इज ऑल्सो डेट्रिमेंटल फॅक्टर. कारण त्यामध्ये काय होतं, तुम्ही इतकी व्हिगरस एक्सरसाइज करता की ज्याच्यामुळे तुमच्या बॉडीमधलं जे हॉर्मोनल बॅलन्स आहे हे कुठेतरी डिस्टर्ब होतं. तर त्याच्यामुळे पण बऱ्याचदा प्रॉब्लेम्स येतात. तर त्यामुळे मी सजेस्ट करेन की एव्हरीथिंग इन कंट्रोल इज गुड. जेही काही एक्सेस आहे दॅट इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ. तर त्यापेक्षा तुम्ही हेल्दी डाएट ठेवा, हाय प्रोटीन डाएट ठेवा, कार्बोहायड्रेट डाएट कमी करा, फॅट डाएट कमी करा, जंक फूड्स अवॉइड करा. त्याच्यानंतर जे ड्रिंक्स येतात तुमचे बाकीचे कोल्ड ड्रिंक्स वगैरे, यू ट्राय टू अवॉइड दोज थिंग्स रादर दॅन खूप सारे प्रोटीन सप्लिमेंट्स घेण्याऐवजी. प्रोटीन सप्लिमेंट तुम्हाला घ्यायचंच असेल तर यू जस्ट सी द इन्ग्रेडियंट्स काय आहेत, ज्याच्यात स्टिरॉइड लेवल्स नाही आहेत ते तुम्ही सिलेक्ट करा. पण जे युजली बॉडी बिल्डिंगसाठी जे प्रोटीन सप्लिमेंट असतात दोज कंटेन्स द ॲडिटिव्स दॅट इज नॉट गुड. म्हणजे टेम्पररी फक्त Yes. जे काही दिसण्यासाठी लोक करतायत बिलकुल. आणि त्यांना मॅम हे जे आता तुम्ही सांगतायत की हार्मोनल इम्बॅलन्स तुमचं होतंय किंवा फ्युचरमध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम्स येतात, हे सुद्धा आजच्या जनरेशनला हवं तेवढ्या प्रमाणात माहित नाही. एक्झॅक्टली, तो पोकळवासा जास्त होतो ऍक्च्युली. फक्त बाहेरून दिसतंय पण आतमध्ये काहीच नाहीये, अशा गोष्टी होऊन जातात त्या. आणि हे ना आजकालच्या जनरेशनला कळत नाहीये बेसिकली. कारण पिअर प्रेशर एक असतं. हो, कारण बाकी सर्व करतायत माझा तर मित्र मीही केलाच पाहिजे. पण केलं पाहिजे. करत नसेल तर त्याला म्हणजे आय डोंट नो की माझे हे वर्ड्स योग्य आहेत की नाही, इथे बोलायला पाहिजे की नाही. सरळ ते म्हणतात तू चोमू आहेस. तर दॅट इज ऑल्सो क्रिएटिंग अ इम्पॅक्ट ऑन द जनरेशन. तर त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण आउटकास्ट होण्यापेक्षा इन्क्लुझिव्ह होण्यासाठी आपणही ते फक्त करा ट्रेंड एक फॉलो करण्यासाठी लोक जे बाकी सगळे करतायत स्वतःही त्या करू इच्छिता. रेसमध्ये चालला आता आणि सगळे करताय म्हणून आपणही करायचं. बिलकुल. पण या पॉडकास्टमधून नक्कीच नवीन आणि
जी नेमकं गरज आहे आज लोकांना ऐकण्याची, ते आम्हाला नक्कीच ऐकायला मिळतंय मॅडम. त्याच्याबद्दल मी धन्यवाद देते. आपण पुढे पुढच्या प्रश्नाकडे वळूया. याच रिलेटेड माझा पुढचा प्रश्न आहे मॅम, की आजकाल लोकं कूल बनण्यासाठी किंवा अ, काहीही म्हणजे टेम्पररी हॅपीनेस मिळवण्यासाठी ड्रग्स घ्यायला सुरुवात करतायत किंवा जे काही मादक पदार्थ आहेत, त्यांचं सेवन करतायत आणि याच्याकडे त्यांच्या फॅमिलीचं लक्ष नाहीये. त्यांना स्वतःचं हेल्थ इश्यूज याच्यामुळे काय होऊ शकतं याचं नॉलेज नाहीये. तर हा सध्या आपल्या देशामध्ये नक्कीच एक इश्यू आहे. तर ह्या जनरेशनला किंवा हे जे लोकं मादक पदार्थांचं सेवन करतायत, यांना नेमकं तुम्ही काय सांगाल? बेसिकली काय झालंय ना, हे जे मादक पदार्थ किंवा ड्रग्ज आहेत, हे खूप इझिली अवेलेबल झालेले आहेत. एक काळ होता म्हणजे आजपासून 10 वर्ष आधी सिगारेट स्मोकिंग करणं, इट वॉज लाइक त्या काळातल्या मुलांना असं वाटायचं, की अरे हे खूप काहीतरी डिफिकल्ट गोष्ट आहे. आपण हे नाही करायला पाहिजे. तर आता कसं झालंय ते सर्रास झालंय. खूप सर्रास लोकं सिगारेट स्मोकिंग करतात. तसंच हळू ड्रग्सचं पण लोन यायला लागलंय. आणि ते इझिली अवेलेबल व्हायला लागलंय. त्यामुळे आणि त्याच्यात काय होतं ना, ड्रग्ज घेतल्यानंतर त्यांना एक वेल-बिंगचं फीलिंग येतं, की तर ते फीलिंग जे असतं ना, ते सगळ्यांना हवं-हवंसं वाटतं. त्यामुळे एकदा घेतल्यानंतर त्या वेल-बिंगच्या फीलिंग येण्यासाठी ते परत दुसऱ्यांदा ट्राय करतात. पण हे जे पहिल्यांदा घेणं आहे ना, त्याच्यावर कंट्रोल करणं फार गरजेचं आहे अँड दॅट इज व्हेरी इम्पोर्टंट. जसं मी आत्ताच सांगितलं, की पीअर प्रेशर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. इश्यू जो आहे तो हाच आहे, की जर नाही घेतलं तर त्यांना इन्क्लूड केलं जात नाही ग्रुपमध्ये. त्यामुळे बऱ्याचदा मुलं म्हणजे से इट मे बी मुलगा और मुलगी ते त्याच्या आहारी जात आहेत. आणि ह्याच्यासाठी घरून प्रॉपर काउन्सिलिंग होणं, सपोर्ट मिळणं हे पण गरजेचं आहे. आणि त्याच्यासोबतच स्कूलमध्ये ह्याच्यासाठी अवेअरनेस आणणे, अवेअरनेससाठी सेशन्स घेणे आणि ओपनली ह्याबद्दल बोलणं फार गरजेचं आहे. जे की आपल्या इंडियन सोसायटीमध्ये होत नाही. बऱ्याचदा घरात रिस्ट्रिक्शन्स असतात. पेरेंट्स मुलांशी इतक्या ओपनली बोलत नाहीत. त्यांना असं वाटतं की ह्या विषयाबद्दल बोलणं हे इज नॉट ओके इन अवर सोसायटी और अवर कम्युनिटी. तर त्यामुळे मी असं सजेस्ट करेन की तुम्ही जसं म्हणलं जातं ना, की एका वयानंतर वडिलांनी मुलाचं मित्र होऊन बोलायला पाहिजे, आईनी मुलीची मैत्रीण होऊन बोलायला पाहिजे. ते खरंच अप्लाय करायला पाहिजे. नक्कीच. तर जसं मी ह्याच्यासाठी एक एक्झाम्पल देऊ इच्छिते. मी माझ्या मुलींशी ना माझे प्रॉब्लेम्स देखील शेअर करते. म्हणजे पर्सनल प्रॉब्लेम. नॉट ओन्ली रिलेटेड टू माय करियर और हे, पण इन जनरल पण आत्ता काही मला काही वाटलं, कुणाबद्दल कुणी काही बोललंय, तर मला वाईट वाटलंय किंवा जे काही असेल, जे काही घडतंय, आय शेअर ईच अँड एव्हरीथिंग विथ देम. सो दे फील की येस, धिस इज द राइट वे टू बिहेव. मम्मी सगळं शेअर करू शकते, तर मम्मी का नाही? तर त्या मला एनी डॅम थिंग दे शेअर विथ मी. काहीही असो. म्हणजे जे विषय युजुअली बोलले जात नाहीत, त्या विषयांवर सुद्धा आम्ही बोलू शकतो. इतक्या ओपनली बोलू शकतो. तर तो एक ॲटमॉस्फिअर तुम्हाला घरात पण क्रिएट करावा लागेल आणि दॅट विल हेल्प यू फॉर बेटर जनरेशन, फॉर बेटर किड्स. म्हणजे तुम्हाला नंतर उद्या पश्चाताप करायची वेळ येणार नाही. नक्कीच मॅम. जसं तुम्ही सांगितलं, की तुमच्या मुलीसोबत तुमचं फक्त मदर डॉटर हेच रिलेशन नाहीये, तर एक फ्रेंडशिप बॉन्ड सुद्धा आहे येस. आणि प्रत्येक फॅमिलीमध्ये जे काही पॅरेंट्स आहेत त्यांनी तो डेव्हलप करायला पाहिजे. म्हणजे मुलं नको त्या मार्गाला लागणार नाहीत. मॅम तुम्ही आता माझा पुढचा जोही प्रश्न आहे तो फिमेल रिलेटेड प्रश्न आहे, ओके. की आपण जे बघतो, की सुरुवातीला ज्याही आपल्या आई असतील, आजी असतील, त्यांचं शारीरिक कष्ट खूप जास्त व्हायचे. कारण की त्यांच्या जेही काम असायचं, त्याचं जे स्वरूप होतं ते फिजिकल वर्कआउट त्यांचं जास्त व्हायचं. परंतु आजच्या जनरेशनमध्ये ज्या वर्किंग वुमन्स आहेत, त्यांचं हवं तेवढ्या प्रमाणामध्ये फिजिकल वर्कआउट होत नाही. आणि त्यांच्या बॉडीवरती जी ही आपली फिमेल बॉडी आहे, त्याचं नेमकं बायोलॉजिकल स्ट्रक्चर कसं आहे, त्याला फिजिकल वर्कआउटची किती गरज आहे आणि त्याचं रिलेशनशिप आपल्या फर्टिलिटीसोबत काय आहे आणि आजकालच्या ह्या जनरेशननी जेही काही त्यांचं लाईफस्टाईल आहे, की फक्त लॅपटॉप
आणि चेअरवरती बसून त्यांचं काम आहे. फिजिकल वर्कआउट त्यांचं हवं तेवढ्या प्रमाणात होत नाही. तर तुम्ही ह्या क्लासला जो काही वर्किंग वुमन आहेत यांना नेमकं काय सांगू इच्छिता? बेसिकली मी वर्किंग वुमनसाठी हे सांगू इच्छिते, की जसं तुम्ही वर्कला इम्पॉर्टन्स देता, तसं पर्सनल हेल्थला पण इम्पॉर्टन्स देणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या शेड्यूलमधनं तुमच्या स्वतःसाठी 1 तास काढा. त्या 1 तासात तुम्हाला जी ॲक्टिव्हिटी आवडते, फॉर एक्झाम्पल जिम असेल किंवा योगा असेल किंवा झुंबा असेल, जे काही आवडतं ते करा. वॉक करा किंवा तर त्याच्यामुळे तुमची जी हेल्दी लाईफस्टाईल आहे, ती मेंटेन होईल. त्याच्यामुळे जो फॅट डिपॉझिशनचा जो प्रमाण असतं बॉडीमध्ये ते कमी होतं आणि फॅट डिपॉझिशनमुळे जे प्रॉब्लेम्स येतात जसं की हॉर्मोनल चेंजेस येतात आणि ज्या हॉर्मोनल चेंजेसमुळे बऱ्याचदा पीसीओडीचा प्रॉब्लेम व्हायला लागतो तर इरेग्युलर सायकल्सचा प्रॉब्लेम व्हायला लागतो ते सगळे कट शॉर्ट केले जातात. तसंच डायटरी हॅबिट्स चेंज करा. जंक फूड अव्हॉइड करा, बाहेरचे फूड अव्हॉइड करा. व्हाईट ज्या गोष्टी आहेत म्हणजे जसं ब्रेड, शुगर, राईस, बटाटे वगैरे ह्यांचं सेवन जे आहे ते कमी करा. जेणेकरून तुमची लाईफस्टाईल हेल्दी होईल आणि लाईफस्टाईल हेल्दी झाल्यानंतर अल्टिमेटली एव्हरीथिंग विल बी हेल्दी. मॅम, नक्कीच मॅम. म्हणजे हे सगळे काही प्रॉब्लेम्स एका लाईफस्टाईल, त्यानंतर आपलं डाएट, हार्मोन्स आणि त्यानंतर फर्टिलिटी, हे सगळे काही एक सायकल आहे. म्हणजे तुम्ही फर्स्ट करेक्ट करा, पुढचे सगळे काही गोष्टी प्रॉपर होत जाणार. तर मॅम, आपल्या मुख्य मुद्द्यावरती आपण पुन्हा येऊया, की आपली जी काही IVF ट्रीटमेंट आहे, तर ह्या ट्रीटमेंटसाठी तुमच्याकडे गाव-खेड्यामधून सुद्धा जोडपी येत असणार. तर त्यांना तेवढं नॉलेज नाहीये, की नेमकं हे काय आहे? त्यांच्यासाठी तर पहिल्यांदा आल्यानंतर हे सगळं काही नवीन असतं त्यांच्यासाठी. तर तुम्ही त्यांना काउन्सिलिंग कसं करता, की त्यांना हे सगळं काही जरी नवीन असलं, तरी ते अगदी सोपं करून कसं समजवता? ॲक्चुअली ना, आम्ही काय करतो, एखाद्या जोडपं जे येतंय, तेव्हा त्यांना त्यांचं प्रोफेशन विचारतो बेसिकली. हं. ते प्रोफेशन विचारण्याच्या मागे एकच उद्देश असतो, की त्यांना त्यांच्या लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करता येईल. आता बऱ्याचदा खेड्यातली पेशंट्स येतात, त्यांना सायंटिफिक लँग्वेज कळत नाही किंवा बऱ्याच गोष्टी. तर वी गिव्ह देम एक्झाम्पल ऑफ फार्मिंग. म्हणजे ते फार्मिंग कसं करतात. ओके, ओके. त्यात काय-काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक स्टेपला एक इम्पोर्टन्स आहे. म्हणजे आधी नांगरण्याला इम्पोर्टन्स आहे. मग तुम्ही बी पेरता, मग तण वगैरे म्हणजे जे गवत वगैरे आलेलं आहे ते काढता, फर्टिलायझर्स यूज करता. प्रत्येक गोष्टीचा एक इम्पोर्टन्स आहे. तर त्यांच्या लँग्वेजमध्ये आम्ही त्यांना समजावून सांगतो, की IVFमध्ये काय केलं जातं. थोडक्यात इट्स अल्मोस्ट सेम. ओन्ली थिंग इज ते जसं एक आपल्या धरती मातेवर काम करतात, हं, हं. तसं आम्ही फक्त युटरसवर काम करतोय. बट म्हणजे ते ज्या टॉपिकशी रिलेट करू शकतात, एक्झॅक्टली त्याला त्या वेनी तो आम्ही वे घेऊन त्यांना तुम्ही त्यांना एक्सप्लेन समजावून करतो. सांगतात. बिलकुल. तर त्यामुळे त्यांना ते ईझी जातंय समजणं, काय प्रोसेस आहे आणि जसं मी आधी पण सांगितलं, की एकदा प्रोसेस काय आहे हे समजली ना, की त्याचा ॲक्सेप्टन्स येतो आणि ॲक्सेप्टन्स आल्यानंतर थिंग्स बिकम व्हेरी ईझी. मॅम, आजकाल सुद्धा लोकांमध्ये असा गैरसमज आहे, की IVF ट्रीटमेंट ही फार महागडी ट्रीटमेंट आहे आणि हे फक्त श्रीमंत लोकच अफोर्ड करू शकतात. तर नेमकं यात ट्रूथ काय, की हे नक्की असं आहे का, की फक्त श्रीमंत लोकच किंवा जे पे करू शकतात तेच अफोर्ड करू शकतात? ॲक्चुअली हो, ही ट्रीटमेंट थोडी महागडी असते. कारण ह्याच्यासाठी लागणारी जी इंजेक्शन्स आहेत, ती एक्सपेन्सिव्ह असतात. त्याच्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे, द्रव आहे, जे काही बाकीच्या वस्तू लागतात, त्या जरा महागड्या असतात. त्याच्यामुळे ही थोडी एक्सपेन्सिव्हच असते ट्रीटमेंट. पण त्याचा अर्थ असा नाही की फक्त हायर क्लासची लोकच ही अफोर्ड करू शकतात. हल्ली अवेअरनेसमुळे लोअर क्लासची लोकं किंवा जी खेड्यापाड्यातून येतात, ती लोकं पण ती ट्रीटमेंट स्वीकारतात. त्यांना जर प्रॉपर काउन्सिलिंग केलं, प्रत्येक खर्च त्यांना जर एक्सप्लेन करून सांगितला, तर त्यांनाही ते कळतं आणि ते ॲक्सेप्ट करतात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ट्रीटमेंटसाठी ज्या टेक्नॉलॉजीज लागतात, जे इक्विपमेंट्स लागतात, ज्या फॅसिलिटीज लागतात, त्या फॅसिलिटीज फक्त मुंबई, पुण्यातच नाही, तर आता आपल्या शहरातही आहेत. तर ज्या ट्रीटमेंटला बाहेर मुंबई, पुण्याला 1.5-2 लाखांच्या वर खर्च येतो, तो आपल्याकडे त्याच्यापेक्षा कमी रेटमध्ये पण येतो. त्यामुळे असं नाहीये, की हे फक्त श्रीमंतांचेच चोचले आहेत.
नाही, प्रत्येक म्हणजे सामान्य माणूस सुद्धा Yes, ही ट्रीटमेंट घेऊ हां, शकतो. बिलकुल, बिलकुल. मॅम, तुमच्याकडे येऊन काही पेशंटचा असा आग्रह असतो का, की आम्हाला जुळी मुलेच हवी आहेत आणि एक मुलगा, एक मुलगी किंवा दोन्ही मुले, दोन्ही मुली असं काही त्यांचं कस्टमायझेशन ऑफर असते का तुमच्याकडे? हो, येतात ना पेशंट म्हणतात, "मॅडम आम्हाला जुळीच पाहिजेत कारण एका ह्याच्यातच सगळं संपवायचंय." अच्छा, डबल टेन्शन नकोय लोकांना. हां, अशा वेळेस मी म्हणते, की हे शॉपिंग मॉल नाहीये किंवा काही ऑफर चालू नाहीये बाबा, की एक वर एक फ्री मिळेल म्हणून. अच्छा, त्यांचा तो गैरसमज असतो, की IVF करतोय तर आम्हाला हवं तसं मिळेल. येस. मॅम, तुम्ही एवढ्या IVFच्या प्रोसिजर सक्सेसफुल केलेल्या आहेत, तर त्यानंतर जी मुलं-बाळं झाली आहेत, ती तुम्हाला भेटायला येतात का? बऱ्याचदा ती बाळं ना एकटक बघत असतात आणि त्यावेळेस मला असं वाटतं, की ते विचार करत असतील, "अरे वाह! अच्छा, तर ह्याच त्या मॅडम आहेत, ज्यांनी मला ह्या सुंदर जगामध्ये आणलेलं आहे." असं मला तरी वाटतं. हो, मॅम, लहान मुलं असताच खूप गोंडस आणि सुंदर दिसायला. त्यांना बघून तुम्हाला अजूनच भारी वाटत असणार. हो. मॅम, या सर्व प्रवासामध्ये तुम्हाला जेव्हा सर्वात जास्त सॅटिस्फॅक्शन केव्हा मिळतं, की एखादा अवॉर्ड मिळतोय, काही रिकॉग्निशन मिळतंय, तेव्हा असं वाटतं, की हां, आय मेड इट. जेव्हा अवॉर्ड मिळतं किंवा रिकॉग्निशन मिळतं, तेव्हा आपल्या कामाची पावती मिळतेच डेफिनेटली. पण हं. त्याच्यापेक्षा जास्त आनंद ना, जेव्हा एखाद्या जोडप्याला ज्याला प्रॉब्लेम आहे, ती कन्सीव्ह होते आणि त्यांना प्रेग्नन्सी राहते किंवा ते डिलिव्हर झाल्यानंतर बाळ घेऊन येतात. त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो ना किंवा त्यावेळेसची त्यांची जी इमोशनल एक्सप्रेशन्स असतात, त्यांची फीलिंग असते, ते जास्त सॅटिस्फॅक्शन देतं आणि त्याच्यामुळे जास्त आनंद होतो. नक्कीच मॅम. त्यांना ऑलरेडी खूप काही ते सफर केलेलं असतं. त्यांनी स्पेशली लेडीने खूप काही सफर केलेलं असतं आणि त्यानंतर ते तुमच्याकडे येतात, ट्रीटमेंट घेतात आणि नंतर मुलं-बाळं झाल्यानंतर तो आनंद नक्कीच तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचा असेल. मॅम, आता आपण पॉडकास्टच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात आहोत आणि जसं मी सुरुवातीला बोलले होते, की आपण एक रॅपिड फायर गेम खेळणार आहोत. ओके. यू रेडी? येस. IVF ताणदायक की उत्साहवर्धक? सुरुवातीला ताणदायक, रिझल्ट आल्यानंतर उत्साहवर्धक. वाह! एक फ्रीझिंग, फॅशन की भविष्य? भविष्य. वंध्यत्वाचं मुख्य कारण जीवनशैली की जनुक? दोन्हीही. काही केसेसमध्ये जेनेटिक पण असतं, पण जीवनशैली ही जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. IVF नंतर नैसर्गिक गर्भधारणा दुर्मिळ की सामान्य? सामान्य. काही केसेसमध्ये नैसर्गिक गर्भधारणा पण होते IVF नंतर. ओके. पुरुष वंध्यत्वाचं प्रकरण वाढते की स्थिर आहे? वाढत चाललंय. IVFचे यश दर दरवर्षी वाढतोय का? नाही, अल्मोस्ट सेमच आहे. ओके. कॉफी की चहा? कॉफी. पुस्तक की नेटफ्लिक्स? पुस्तक. लवकर उठणारे की रात्री जागणारे? दोन्ही. दोन्ही. ॲज पर शेड्यूल. येस. फेव्हरेट व्हॅकेशन स्पॉट बीच की माउंटेन्स? माउंटन्स अँड दॅट टू हिमालया. धन्यवाद मॅडम. आजचा हा पॉडकास्ट नक्कीच इन्साइटफुल होता. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण फक्त IVF ट्रीटमेंटबद्दलच नाही, तर आजच्या जनरेशनसाठी कोणती ॲडवाईस गरजेची आहे, त्याचबरोबर फिमेल क्लाससाठी जो की वर्किंग आहे त्यांच्यासाठी, त्याचबरोबर आपण आज नॉलेज नसताना कोणते डिसिजन रॉंग घेतो, हेही म्हणजे खूप काही ह्या पॉडकास्टमधून आपल्याला शिकायला मिळालेलं आहे. तर तुम्हाला सुद्धा हा पॉडकास्ट नक्कीच आवडला असेल. तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला या पॉडकास्टमधून नेमकं नवीन काय शिकायला मिळालं हे सुद्धा कमेंटमध्ये आम्हाला सांगा. धन्यवाद.